मोठी आली एथिकल. म्हणे आम्ही फक्त रुही बरोबरच ऍड करू. शब्द दिलाय तिला. स्वतःच्या नातीसाठी शब्द नाही फिरू शकत. ठीक आहे, कर म्हण तिच्या बरोबर ऍड. माहिती नाहीये अजून त्यांना काय नखरे आहेत तिचे. ते नखरेल कुठली. कोण आहे? मी आहे. हाय. हाय, तू काय करते इकडे? तू कशाला, म्हणजे इथे अचानक कशी काय आलीस? मी जस्ट तुला थँक्स म्हणायला आले होते. थँक्स? मला? हो, म्हणजे तूच त्या नॅचरल ड्रिंक्सच्या कॅम्पेनसाठी माझं नाव सुचवलंस ना? मी? तुझं नाव? का? म्हणजे तू माझं नाव नाही सुचवलंस? मला वाटलं तूच सुचवलं असशील. एनिवेज, कंपनी तुमची, कॅम्पेन तुमचं, सो मला वाटलं तुला भेटायला तर हवंच. पण मला एक कळत नाही, तू ती ऍड का नाही करत आहेस? ते माझ्या डेट्स क्लॅश होत आहेत, यु नो. ओ ओके ओके. एनिवेज, दॅट्स रिअली ग्रेट फॉर मी. पण मला एक मानलं पाहिजे, काय ग्रेट पर्सनॅलिटी आहे तुझ्या आजीची. रिअली? या, शी इज रिअली ग्रेट. मी तर प्रेमातच पडले तिच्या. खरंच, आजकाल अशा सबस्टन्स असलेल्या बायका कुठे मिळतात नाही? ऑल सोसायटी वुमेन. एनिवेज, आय थॉट आय जस्ट से थँक्स टू यू. बाय. शूटला भेटूया. येतेस ना? गोवर्धन एकटाच का उभा असा? आयुष्यात फार एकटं पडल्यासारखं वाटायला लागलं मला. मोहन होता, त्यांनी धागा दिला. आता राहता राहिलं तू, मी आणि परत मुक्ता. मला आणखी एक भीती वाटते रे. कसली? डॉक्टरांनी एक वेगळीच शंका बोलून दाखवली आहे. कसली शंका? नाही, त्या म्हणाल्या की 1 महिनाभर वाट बघू. सगळं सुरळीत असलं तर ठीकच आहे, नाहीतर मग काय करायचं? हात जोडून परमेश्वराला तीच प्रार्थना करते की पदरात आता आणखी एक पाप नको पडू दे. हॅलो काका. हॅलो. आत्या, मुक्ता कशी आहे? नाही, तिला थोडं बरं नाहीये. डॉक्टर्स काय म्हणाले? काही नाही, औषध दिलंय, बघूया बरं वाटेल. घरात सगळे कसे आहेत मासाहेब? ठीक आहे. अरे, शालिनी बहिणी आल्या नाहीत 2-3 दिवसात. हां, मी सांगतो तिला यायला. ॲक्च्युली मी अशासाठी आलो होतो की म्हणजे मुक्ताला कॉलेजला जायला कोणाची कंपनी हवी असेल तर मी आहे. नाही, नको, मला नाही वाटत ती इतक्यात येऊ शकेल कॉलेजला. हो रे, तुला त्रास होतो. पण त्यातून जर ती कॉलेजला जायला लागली, मला गरज वाटली, तुला नक्की सांगेन. ठीक आहे, मग मी निघतो. काका, मी तुमच्याहून सगळ्याच बाबतीत लहान आहे, पण गरज लागली तर मी आहे. नक्की सांगेन. काका, मला माहिती आहे की तुम्हाला कोणाची मदत घ्यायला आवडत नाही, पण प्लीज स्वतःला एकटे समजू नका.
माझ्याच्याने होईल तेवढी मदत मी करीन. विश्वासच बसत नाही. हा तोच सागर आहे त्याला काही दिवसापूर्वी मी जेलमधून बाहेर काढला होता. या वयात केवढी समज आहे. तात्यासाहेबांचं नाव तू शोभतं खरं. ह्या जरा 1 मिनिट आत या. May I come in, sir? कम इन प्लीज. हे पेपर्स आहेत प्रसिद्धीसाठी आहेत. महासाहेब आणि पद्माकर साहेबांना दाखवा आणि मगच पालकांकडे जाऊ दे. आजच्या जे सगळ्या पेपर्सला पोचले पाहिजेत. ओके ओके सर. सर तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. पाठवून दे. गोवर्धन म्हणजे मी तुला हे सांगायला आलो की म्हणजे कैवल्य 7 दिवसांनी UK ला चाललाय. म्हणजे मी बोललो त्याच्याबरोबर की म्हणजे मी सांगितलं त्याला की म्हणजे मुक्ताबद्दल की म्हणजे अशा मुलीशी खबरदार माझ्या मुलीच्या विरोधात एक शब्द बोलास. Get out! Get out! अरे बुद्धिवान म्हणून तुम्ही समाजात वावरता, पण तुला एक सांगतो, समाजात जी घाण आहे ना ती तुमच्यासारख्या बुद्धिवान लोकांमुळेच. अरे पण गोवर्धन मी काय म्हणतो अजिबात ऐकून घेणार नाही तुझं. मी ऐकून घे. मी नव्हतो आलो तुझ्याकडे पाया पडत माझ्या मुलीला सून करून घे म्हणून सांगायला. तू आला होतास. तू नाक खसलेली शेपटी हलवत. ऐकून घे मला सांगतो. अरे नाहीच द्यायची माझी मुलगी एखाद्या मोठ्या बुद्धीच्या माणसाला. गेट आउट. आय से गेट आउट. मित्र म्हणे मित्र. अरे तू कसा आलाय मित्र? तुझ्यासारखे मित्र असताना शत्रूंची गरजच काय? मला ना तुझी गरज आहे ना तुझ्या मैत्रीची. आय ऑलवेज रिग्रेट युअर फ्रेंडशिप. मी काय सांगतो ते ऐक म्हणे. आणि जमलं ना तर पुन्हा भारतात येण्याची गरज नाही तुला. अशा मित्रांची गरज नाहीये मला.
मुक्ता आली नाही ना आज? मी फोन करत होते खूप तिच्याकडे, पण रिसीव्हच नाही केला कोणी. काय काय माहिती, काढून ठेवला असेल. तू सारखं मुक्ताविषयी काय बोलतेस? आय एम ओके. हो, तोंड बघ आरशात. आय एम ओके. एक मिनिट थांब, मला जरा आठवू दे. तू लेटेस्ट कधी हसला होतास? एक मिनिट थांब नाही मी आठवते. थँक गॉड, जरा माणसात आल्यासारखा वाटतोयस. फोन का नाही करत आहेस तू तिला? करू फोन? ऑफकोर्स कर. रिंग वाजते. मुक्ताला फोनवर बोला. त्या ग फोन उचल की. हॅलो. हॅलो आत्या, मी तृप्ती बोलतेय. हां, मुक्ता आहे? एक मिनिट. हां. मुक्ता, तृप्तीचा फोन आहे, घे. हॅलो. हॅलो. तृप्ती. मुक्ता एक मिनिट. मुक्ता प्लीज फोन ठेवू नको. मी काय म्हणतो ते माझं म्हणणं एकदा ऐकून घे मुक्ता प्लीज. ए मुक्ता, तुला काय झालंय? माझ्याशी बोल ना, मला सांग ना मुक्ता, काय झालंय तुला? मुक्ता रडू नको ग. मुक्ता रडू नको. तुला काय झालंय बोल ना. मुक्ता तुला आठवतंय एलोकेशन कॉम्पिटिशन नंतर आपण दोघं एकत्र फिरायला जाणार होतो. आपण खूप गप्पा मारणार होतो. मुक्ता आठवतंय का तुला? बोल ना मुक्ता. मुक्ता तू काय रडतेस? काय रडतेस सांग ना मला. अगं मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मला सांग ना मुक्ता, आपण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सांग ना मला मुक्ता. तुला माझ्या घरच्यांची भीती वाटते का? मी सगळ्यांना सोडून देईन मुक्ता, सगळ्यांना सोडून देईन. पण आय नीड यू मुक्ता. तू असं करू नको माझ्याशी. यू डोंट नो हाऊ मच आय मिस यू मुक्ता. आय लव्ह यू मुक्ता. आय लव्ह यू. हॅलो मुक्ता. हॅलो. हे बाई, काय झालं अगं? हा, अगं काय झालं सांग तर खरं. शांत हो बरं. मुक्ता शांत हो. नको ग त्रास करून घेऊ. शालिनी वहिनी, तुम्ही मुक्ताला अगदी मुलीसारखं वागवता म्हणून तुम्हाला विचारते. तिच्यासाठी आता स्थळं बघायला हवीत नाही? हो 21ची झाली नाही ती, पण तिला CA पूर्ण करायचंय ना. आता असेल नशिबात तर होईल नंतर. असं काय म्हणता? अहो मुलगी असली तरी काय, जरा शिकू दे ना तिला, मग करू दे लग्न. पोरीचं बघा नाही, घरातनं बाहेर पडायलाच तयार होत नाही. लग्न झालं की जरा 4 माणसांच्यात मिसळेल, जगायची उमेद येईल तिला. हो तेही खरंच. बघता बघता सगळी मुलं आपली लग्नाची झाली नाही. मोठा सागर, मग विनी, राकेश, मुक्ता आणि गौरी आशिष सुद्धा. हो ना. पण ताई, माझा सागर मात्र लग्नाला अजिबात तयार नाही. होईल हो, काही दिवस जाऊन द्या. मग तुमच्या पुढे मागे नाचायला गेला. आई तुझं माझ्याकडे लक्ष आहे की नाही? तसं झालं तर मी सगळ्या गावाला पेढे वाटेन. मग बघाल ना मुक्तासाठी एखादं चांगलंच स्थळ. पण
तसं तिचं हे शेवटचं वर्ष आहे ना. हो, पण आता स्थळं बघता बघता वर्ष पूर्ण होतं की. हो, मी ठेवीन लक्षात. आपल्या मुक्ताला ना राणीप्रमाणे थाटात ठेवणारा नवरा मिळाला पाहिजे. माणूस म्हणून जगवणारा मिळाला ना तरी खूप झालं. सुखात राहिली पाहिजे पोर. जीवा, जीवा, माझा मोबाईल बघितलास काय? सागर, हाय, ये ना. सागर, अरे हे राकेश, काय झालं तुला? हे राकेश, हे वेड्या, रडतोस का तू? सागर प्लीज प्लीज माझी मदत करशील? मदत? अरे अरे यार, तुझी मदत एनी टाइम करीन मी, पण मला सांग ना काय झालं ते. सागर, मला माहित नाही मी काय करीन. मी डेड एंडला येऊन पोहोचलोय. मला खरंच कळत नाहीये काय करावं. अरे राकेश, असं कोड्यात बोलू नकोस. सांग ना मला काय झालंय ते, काय प्रॉब्लेम आहे तुला? आणि प्लीज हे आधी रडणं थांबव. सागर, तू नेहमी मला विचारायचंस ना, कोण आहे ती, कोण आहे ती? कोण? हा हा, काय झालं तिचं? सागर, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघं लग्न करणार होतो, संपूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर घालवणार होतो. पण काय? सागर, ती आता माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये. ठीक आहे, ठीक आहे राकेश, ठीक आहे, मी आहे ना. हा, मी बोलतो तिच्याशी. हा सागर, म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय. तू बोलशील तिच्याशी? मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अरे हो, कळलं मला, पण तू आधी रडणं थांबव. रडणं थांबव आधी आणि सांग ना मला कोण आहे ती. त्याशिवाय मी कसं बोलणार तिच्याशी? सागर, आजही मी तिला फोन केला होता, पण तिला माझ्याशी बोलायचं नाहीये. माझ्याशी बोलायचं नाहीये, मला भेटायचं नाहीये. सागर, मी नाही रे राहू शकत तिच्याशिवाय. अरे ते कळलं मला, पण तू सांग ना कोण आहे ती मुलगी.